पाण्याची टाकी पडल्याने आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू, 3 विद्यार्थिनी जखमी। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत घडली मोठी दुर्घटना। पाण्याची टाकी कोसळण्यामुळे 14 वर्षीय विद्यार्थिनी सुमर्ती सोमा जामुनकर यांचा दुर्दैवी मृत्यू, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी। जखमी विद्यार्थिनींना अचलपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांना उपचार मिळत आहेत। या आश्रमशाळेचे संबंधित आमदार केवलराम काळे असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी दिली माहिती। या शाळेत दरवर्षी अनेक सुरक्षा समस्या निर्माण होतात, परंतु सरकार आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना घेतल्याची दिसत नाही। आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी आता जोर धरू लागली आहे। हे आमच्यामुळे तुमचे नुकसान झालेले आहे। आम्ही तुम्हाला काही मदत करू शकतो काय? ते करा आणि विषय संपवा। काय करणार आहे याच्यात? आपण कितीही प्रयत्न केले तर ती मुली जिवंत होऊ शकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे। मग काहीतरी करावं लागेल ना। मग आता तुम्ही घाबरून आले, पडून राहिले इकडून तिकडे, त्याचा आई वडिलांना रात्रभर इथं ठेवलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। आत्ता त्यांना मी ते आपले PM रूम उघडला आणि ते तोंड दाखवलं। अरे माझं म्हणणं फक्त एवढं आहे की बा ठीक आहे, तुमच्याकडून चूक झाली, तुम्ही कबूल करा आणि इथे या आणि चर्चा करा आणि संपवा विषय। आता कोणाची मुली असो मुलं असो, त्याची जीव गेला, त्याचा आई वडील तो राग करणारच आहे ना, कारण तुमच्या चुकीमुळे झाले ना, आई वडिलांच्या चुकीमुळे नाही झालं ना। मग ही गोष्ट त्यांना कळलं पाहिजे।